माझे नाव आर्यन लोंढे. मी जनता विद्यालय खोपोली येथे 10वी इथे शिकत आहे. माझ्या ड्रोनचे नाव आहे इंडियन पब्लिक ड्रोन. कॉजेस ऑफ प्रॉब्लेम. लष्करासाठी ड्रोन माहिती प्रणाली, आधुनिक युद्ध आणि सुरक्षितता व्यवस्थेचे ड्रोन वापर अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. लष्करांच्या सीमावर्ती भागातील हालचाली, शत्रूंच्या हालचाली तसेच आपत्ती व्यवसायांच्या वेळेत जलद आणि अचूक माहिती मिळवणे असते. यामुळे लष्करांची एक अशी ड्रोन माहिती प्रणाली विकसित करणे अत्यंत आवश्यक असते, जी प्रत्यक्ष वेळेत माहिती गोळा करून ती सुरक्षित पद्धतीने नियंत्रित केंद्रापर्यंत पोहोचवू शकेल. सीमावर्ती भागातील ड्रोनच्या मदतीने सतत निरीक्षण ठेवणे, शत्रूंच्या हालचालीची प्रत्यक्ष वेळेत माहिती मिळवणे, आपली आपत्ती किंवा बचाव कार्यात जलद प्रतिसाद देणे, गोळा केलेली माहिती सुरक्षित पद्धतीने साठवणे व विश्लेषण करणे. त्याची समस्या. पाकिस्तान आणि चीन सारखे देश या भारतीय ड्रोनचा सिग्नल जाम करून त्याचे निरीक्षण बिघडवतात. त्यामुळे ड्रोन कोसळतो किंवा चुकीच्या दिशेने जातो. हिमालयन भागात जोरदार वारे किंवा बर्फ यामुळे ड्रोन उडवणे जाम अवघड होतो. GPS किंवा कॅमेरा, मोटार किंवा सॉफ्टवेअर मधील दोषांमध्ये ड्रोन कार्यसक्षम घट येते. लांब पल्ल्याच्या मिशनामध्ये बॅटरी लवकर संपते, यामुळे ड्रोन कार्यसक्षम घट येते. शत्रू सायबर हॅकर्स ड्रोनमधील गुप्त माहिती चोरू शकतात. शत्रू देशांचे ड्रोन सीमा भागात येऊन भारतीय सैन्याच्या हालचालीचे निरीक्षण करतात. काही भारतीय तुलनेत कमी सक्षम आहेत. आता ड्रोनच्या समस्यांची परिणाम. ड्रोनमध्ये सीमेरेषेवरील हेरगिरी केली जाते, त्यामुळे भारतीय सैन्याच्या हालचाली, ठिकाणे आणि धोरणे शत्रूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. काही वेळा ड्रोनचा वापर सीमांच्या पलीकडे शस्त्रे, दारुगोळा पाठवण्यासाठी केला जातो. त्यामुळे दहशतवादी संघटनेला मदत होते. त्यामुळे आपण लढू शकत नाही. यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो. धन्यवाद.